नमस्कार, मी रवींद्र इंगळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव। आज राज्य मंत्रिमंडळाच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली। परंतु प्रथमतः देवेंद्र फडणवीस साहेब इलेक्शनच्या निवडणुकीच्या टायमाला त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा। आज 1.5 वर्ष झालं तरी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं, परंतु ते आश्वासन पूर्ण करत असताना आपण बोलतो काय आणि करतो काय हा प्रश्न घेतला पाहिजे होता। का नक्की शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलं का, हे सुद्धा यांनी निरीक्षण करायला पाहिजे। परंतु आमची एकच मागणी आहे की आज 2 लाखापर्यंतचे किमान 20 ते 25% शेतकरी आहेत, ते 70 ते 80% शेतकरी 3 ते 4 लाख रुपयाप्रमाणे आहेत। मग यांनी 2 लाख रुपये दिल्यानंतर आज पैसे भरायचे कुठले? एका बाजूला बघितलं तर शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे। आज शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत, आज पैसा नाही आहे, आज पिकाला भाव नाही, आज बटाट्याची परिस्थिती बघितली, कांद्याची परिस्थिती बघितली तर प्रचंड बिकट परिस्थिती आहे। आणि एका बाजूला 2 लाख रुपये भरायचे म्हणल्यानंतर दुसरे 2 लाख रुपये आणून कुठले पैसे भरायचे? मग या कर्जमाफीमध्ये शेतकरी बसतंय का? तर शेतकरी यामध्ये बसत नसून ही शेतकऱ्याची निराशा केलेली आहे। म्हणून या ठिकाणी आज या राज्य सरकारच्या शेतकऱ्यांचा आज अपमान केला आहे काय शेतकऱ्याचा? अशा प्रकारची ही कर्जमाफी आहे। देवेंद्र फडणवीस कदाचित आम्ही शेतकरी तुम्हाला माफ करू शकणार नाही, आपण बोलता काय आणि करता काय हा सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे। येत्या काळामध्ये जर आपण कर्जमाफी संपूर्ण सातबारा कोरा करणार नसाल तर येत्या काळात पुढील काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना यापेक्षाही तीव्र आंदोलन करून शेतकऱ्याच्या कामासाठी लढा उभा करण्यासाठी तयार आहे। म्हणून सरकारला माझी मायबापाला विनंती आहे, आपण बोललेला निर्णय माघारी घेऊन सरसकट शेतकऱ्याला सातबारा कोरा करावा एवढी विनंती करतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।